नमस्कार, मी पूजा कारेकर. माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी तुमच्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे की आता लग्नसराई सुरू झालेली आहे आणि फोन खणाणू लागलेले आहेत की पूजा, आपल्या दैवज्ञ ब्राह्मणांकडे कशा पद्धतीने हळदीचे विधी केले जातात, तेलवण कसं पाडतात, तर हे सगळं आम्हाला सांग. तर त्यासाठी मी असं ठरवलं की आपण ह्या ज्या रूढी परंपरा आहेत, आपल्या प्रथा आहेत, त्या पुढच्या पिढीकडे संक्रमित व्हाव्यात म्हणून आपण व्हिडिओज बनवूया आणि म्हणून हा सगळा खटाटोप. आणि ही जी हळदीची गाणी आहेत, त्या ज्या ओव्या आहेत, उखाणे आहेत, हे जे मौखिक साहित्य आहे ते स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून केलेले आहेत. तर दररोजच्या जीवनातील व्यवहार, निसर्ग, नातेसंबंध, प्रथा याचं दर्शन आपल्याला या गाण्यांमधून दिसतं. आणि ह्या ज्या रूढी परंपरा आहेत ना, त्या म्हणजे निसर्गातून होणारे संस्कारच आहेत आणि त्याचा योग्य तो उपयोग करून केलेली ही कृती म्हणजेच संस्कार आणि कृती म्हणजेच संस्कृती. ही लोकसंस्कृती साहित्याच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते. आणि हे जे मौखिक साहित्य आहे ते लोकभाषेत म्हणजेच बोलीभाषेत आहे. आणि यात आपल्याला लोकजीवनाचं प्रतिबिंब, संस्कृती या गाण्यांमधून आपल्याला दिसते. आणि हा लोकसाहित्याचा जो ठेवा आहे त्याचा कोण एक असा रचनाकार नाही आहे, म्हणजे आपल्याला त्यांची नावं मिळणार नाही. आता काही कालांतराने जेव्हा लिहिली गेली ह्या गोष्टी, तेव्हा मग आपल्याला काही पुस्तकं मिळतात. जसं शांताबाई शेळक्यांनी काही ओवी लिहून ठेवलेल्या आहेत किंवा अनेक अशा लेखिका आहेत. गीतांमध्ये कथा आहे, नाट्य आहे. पूर्वी हे सारं कसं साजरं केलं जात होतं त्याची माहिती मिळते. मूळ ढाचा तोच, पण थोडासा बदल होत ती भाषा, माहिती संक्रमित होत असते. आणि काही शब्दसुद्धा आपण गाण्यामध्ये जर बघितले तर त्याचा अपभ्रंश झालेला आहे किंवा त्यावेळेच्या बोलीभाषेतले शब्द आहेत, तर ते आपल्याला काही काही शब्द कळत नाहीत, पण त्याच्यातून जो मतितार्थ आहे तो आपल्या लक्षात येतो. कुठल्याही शुभ प्रसंगी मंगल कार्याची सुरुवात ही गणेशाचं स्मरण करून आपण करतो. आमचं हे शुभ कार्य काहीही विघ्न न येता व्यवस्थित पार पडू दे अशी इच्छा आपण प्रकट करत असतो. तुम्हीही आनंदाने या प्रसंगी सामील व्हा असे आपण देवाला आवाहन करत असतो. हे सगळं बघा या गाण्यामध्ये आहे. गणेश देवाला साखरेच खाज, चिंती येले कार्य सिद्धी न्याओ. गणेशा गणेशा तू माझा देवया, हाती घे शेवया भोजनाला. असं घरातलं शुभकार्य म्हटलं की सजलेल्या नटलेल्या स्त्रिया, मुलींनी घर कसं भरून जातं. सुवासिनींना आपण हळदी कुंकू लावून सर्व शुभ कार्यास सुरुवात करतो. त्याचंही एक गाणं आहे बघा. हळदी कुंकू करा ग बोलवा चौघी, पाचवी उघी एकविराई. या सुवासिनींबरोबर आपण देवीला सुद्धा हळदी कुंकूला बोलवतो अशी सुद्धा कल्पना आहे. म्हणून आपण असं म्हणतो की हळदी कुंकू करा ग बोलवा चौघी, पाचवी अवघी एकविराई. किंवा आपली जी देवी आहे, कुलदैवत आहे, तिचं नाव घेतो. कोणी भवानी आई म्हणतं, कोणी एकविरा म्हणतं, कोण महालक्ष्मी म्हणतं. सारविल्या भिंतीवर काढिली स्वस्तिक, लग्नाचे कौतुक संगीता बाळ. म्हणजे ही वातावरण निर्मिती आहे की भिंती सारवलेल्या आहेत, पूर्ण अंगण आपण सारवून घेतो, रांगोळ्या काढतो, स्वस्तिक काढतो. ही आपली शुभ चिन्ह आहेत, ते आपण शुभ प्रतीक म्हणून आपण ती वापरतो. तसंच सगळे वऱ्हाडी एकत्र जमलेले असतात आणि त्याचंही खूप सुंदर वर्णन असं केलेलं आहे की कोण मंडप बांधतायत, कोणी भिंती सारवतायत, कोणी मंडपाला चंदनाच्या मेढी घालण्यासाठी वऱ्हाडी निघालेत चंदन तोडून आणण्यासाठी जंगलामध्ये, आणि ते कुऱ्हाडी घेऊन निघालेत असं सुद्धा वर्णन या दोन ओळींमध्ये आपल्याला बघायला मिळेल.
खांद्यावर कुऱ्हाडी कुठे जाता वऱ्हाडी, मंडपाला मेढी चंदनाच्या. किती समृद्ध होता आपला देश की चंदनाच्या मेढी आपल्या ह्याला मंडपाला लावल्या जायच्या. मंडपाच्या दारी ग घातल्या तुसऱ्या, बहिणी रुसल्या आहेराला. आहेरा आहेरा रात्र का हो केली, माहेरच्या आहेरा दिवटी आली. म्हणजे पूर्वी ह्या ज्या बहिणी यायच्या, नंडा यायच्या घरामध्ये, आणि मग त्यांचं मानपान चालायचा, त्यांना आहेर द्यायचे. तर त्याचं सुद्धा वर्णन केलं आहे की आहेर द्यायला उशीर झालेला आहे आणि मग त्या रुसल्या आहेत, बहिणी रुसल्या. तसंच पूर्वी लोणची, पापड, फेण्या, शेवया हे सगळं अगदी घरातच केलं जायचं, कारण एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि सगळे वऱ्हाडी आलेले असायचे. आपल्या सगळ्या सुना, नंडा, आजी, मामा, मावश्या, काकी, काकू, तर ह्या सगळ्या एकत्र जमलेल्या असायच्या आणि मग ते इतका उत्सव असायचा लग्न सोहळा म्हणजे. आणि मग सगळेजण कोण पापड करतायत, मग एखाद्या दिवशी फेण्या घालतायत, शेवया करतायत, असं सगळं सुंदर वातावरण असायचं. आणि पूर्वी काय असं नव्हतं की बाहेर जाऊ ऑर्डर द्यायची, हॉलवरच सगळं ऑर्डर द्यायची, असं नव्हतं. घरातच जेवणं व्हायची. त्यामुळे हे सगळं वातावरण निर्मिती असायचीच आणि हे सगळे पदार्थ घरात अगदी निगुतीने केले जायचे आणि त्याच्यात तो एकत्र करण्याचा एक आनंदही असायचा. तर त्याच्यावर ही गाणी आहेत बघा. रात्री दळू डाळ ग दिवसा घालू पापड, लग्नाची तातड संगीता बाळ. रात्री दळू गहू ग दिवसा घालू शेवया, लग्नाच्या जावया देऊ केल्या. आणि हळदीच्या दिवशी ह्या ज्या शेवया वगैरे केल्या जातात किंवा एकूणच आपण जेवणाचं ताट भरतो तेव्हा पापड, फेण्या ह्या सगळ्या ठेवल्या जातात आणि त्याचा नैवेद्य आपण देवाला करतो. नवरीकडील किंवा नवऱ्याकडील जी मंडळी तिथे राहायची त्यांची सोय केली जायची, त्याला जाणीवसा असं म्हणतात किंवा अपभ्रंश झालेला आहे जाणवसा पण म्हणतात. मंडपशाहीला कुडघाला जायचा, नवरीच्या आईचा जाणीवसा. तसंच आपण देवाची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपला जो देव्हारा असतो त्या देव्हाऱ्याच्या जवळ आपण 5 पत्रावळी मांडतो आणि त्याच्यावर तांदूळ, डाळ, बटाटे, नंतर पापड, फेण्या, एखादा लाडू, बुंदीचा लाडू, असा पूर्ण पंचपक्वान्नाचं, पण हे सगळं कच्चं ठेवलं जातं. त्याला उल्फे काढणं असं म्हणतात आणि ते आपण देवासाठी काढतो. अशी पद्धत आहे आपल्याकडे. आणि तिथे आपण जातं मांडतो, त्याची पूजा करायची असते आणि नवरा किंवा नवरी जी कोणी असेल तिच्या हातून त्याच्यामध्ये काळे उडीद घालून ते आपण दळतो. आता जात्यासाठीचं गाणं आहे. जात्या ईश्वरा तुला आंब्याचा रे तुरा, अन रुक्मिणीच्या साठी नवरा झालाय पांडुराया. हळद दळायाला सुवासिनी कोण कोण, शंकराची पार्वती विठ्ठलाची रुक्मिण. हळद दळीते मी खंडेरायाच्या नावाची, आई अंबाबाई आली करवली ग भावाची. हळद बाई आली कोणा सुवासिनीच्या ग हाती, दळायाला ग बैसली शंकराची पार्वती. हळद दळी आम्ही बसले ग दाटी वाटी, बसले मी दाटी वाटी हळदी कुंकुवाच्यासाठी. तसंच तिथे मुसळ आणि रोवळी ठेवलेली असते. पहिल्यांदी उखळ, तिथे पूर्वीच्या काळात उखळी असायच्या, पण आता आपण त्याचं प्रतीक म्हणून रोवळी ठेवतो आणि त्या रोवळीमध्ये तांदूळ किंवा काही ठिकाणी गहू ठेवले जातात. हे जे सगळे विधी आहेत ते प्रत्येक गावानुसार बदलत जातात. थोड्याफार फरकाने त्याच्यात बदल होत जातात. तर काही जणी असं म्हणतील की आमच्याकडे अशी पद्धत आहे
तर हो, असू शकते. तर प्रत्येकाच्या पद्धतीमध्ये थोडाफार फरक होत असतो. तर हा जो घाणा भरतो, त्या घाण्यावरचं गाणं असं आहे: घाणा जो भरिला खंडिया भाताचा, मंडपी गोताचा जाणीवसा. तसंच हे जे घर सगळं गजबजलेलं आहे, मी तुम्हाला म्हटलं तसं ही सगळी माणसं जमलेली आहेत आणि भाताची तपेली चुलीवर ठेवलेली आहेत आणि यजमानीण बाई जी आहे घरात, तिची खूप धावपळ चाललेली आहे. आणि अशा वेळी एक गाणं सुंदर लिहिलेलं आहे: भाताची तपेली तळी करपली, छाती धडकली यजमानीची. यजमानीण बाई तू का ग उगी उगी, रुपयाची थैली खर्चियली. तर त्या यजमानीण बाईला सगळेजण सांगतात, काही काळजी करू नको, सगळं हे जे काही शुभकार्य आहे ते खूप छान पद्धतीने पूर्ण होणार आहे आणि सिद्धीस जाणार आहे, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. खरचली तर खर्चू दे नको करू चिंता, घोड्यावरून आली राम सीता. तर भात करपलाय, लग्नाचा खर्च खूप झालाय, याची चिंता तू अजिबात करू नकोस. आणि मैत्रिणी तिला समजावतात हे सगळं. आणि राम आणि सीता घोड्यावरून आलेली पाहिल्यावर ती आनंदून जाते आणि या साऱ्या चिंता दूर होतात आणि त्यांच्या स्वागताला ती तयार होते. एखादं कार्य आपल्या घरात असलं की आपण देवाची पूजा करतो आणि त्यानंतर देवाच्या पुढ्यात 5 विडे मांडतो. ते 5 विडे म्हणजे आपण 5 देवींना आवाहन करतो की आमच्या मंगल कार्यात तुम्ही सामील व्हा. आता यानंतर सर्वप्रथम देवावर तेलवण पाडलं जातं. त्याची सुद्धा गाणी सुद्धा आहेत आणि त्याचे विधी कसे करायचे ते आता आपण पाहूया. सुवर्णाच्या वाटीमध्ये चाफेल दुफेल मोगरेल कापसेल तेल तेलवणासाठी. आता आधी देवाला तेलवण पाडायचं आहे. किती सुंदर वर्णन आहे बघा. सुवर्णाच्या वाटीमध्ये मोगऱ्याचं चाफ्याचं तेल घेतलेलं आहे. आता हल्लीच्या जमान्यात आपण सुगंधित स्प्रे मारतो, पण तेव्हा किंवा अत्तर लावतो देवाला, पण तेव्हा ह्या सगळ्या सुगंधित फुलांचं तेल देवाला लावलं जायचं आणि त्यांच्यावर तेलवण पाडलं जायचं. पुढे गाणं असं आहे: चौघी जणी सुवासिनी देवा पुढे उभ्या राहते, आधी पाडा कुलस्वामी मग पाडिले मूर्त मेडी. किंवा चौघी जणी सुवासिनी देवा पुढे उभ्या राहती, आधी पाडा कुलस्वामी नंतर पाडिले नवऱ्यावरी. म्हणजे नंतर कोणावर तेलवण पाडायचं आहे देवाचं झाल्यावर, नवऱ्यावर, नवरीवर, मुहूर्तमेढीवर, याचं सुद्धा वर्णन या गाण्यांमध्ये केलेलं आहे. म्हणजे किती बारकाईने विचार केला ही गाणी बनवत असताना. आता आपण मुहूर्तमेढीवर तेलवण पाडूया. आणि त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की पूर्वी अंगण होती आणि अंगणामध्ये पूर्वी मुहूर्तमेढ बांधली जायची. परंतु आता शहरांमध्ये अंगण नसल्यामुळे आपण गॅलरीत, गच्चीत किंवा खिडकीमध्ये ते मंडपाच्या ऐवजी छत्री धरतो आणि छत्र म्हणून, आणि मग त्याला उंबऱ्याची काठी, नारळाचा जोडा, एखादा वडा किंवा पुरणपोळी बांधली जाते, फुलं बांधली जातात किंवा फुलांचा छोटासा हार घातला जातो, हळद कुंकू वाहिली जाते आणि अशा पद्धतीने आपण ती मुहूर्तमेढ तिथे बांधतो, आंब्याची डहाळी लावतो. तर त्याचं सुद्धा गाणं आहे बघा. राम लक्ष्मण हे दोघे भाई निघाले राही वन शोधी, वन शोधिता भेटला साव घातला घाव मुहूर्तमेढी. साव म्हणजे छावा, छाव असा शब्द असावा असं मला वाटतं. आता कढईवर तेलवण पाडायचं आहे, तर त्याचं गाणं पहा कसं आहे ते. कढई कढई तू तरी होशी, लग्नाचे तळण तू काढीशी, आज हो कार्य स्मिताच्या घरी, कढई तुम्हावरी तेल पाडीशी. त्यानंतर उंबरठ्यावर तेलवण केलं जातं. म्हणजे जी नवरी मुलगी आहे किंवा नवरा मुलगा आहे तिच्या हातून सुद्धा
तेलवण पाडलं जातं आणि मग घरातील जी कोणी सुवासिनी आहे तिच्या हातून सुद्धा, जी यजमानीण बाई आहे तिच्या हातून सुद्धा तेलवण पाडलं जातं. आता उंबरठ्यावरही बघा. उंबऱ्या उंबऱ्या तू तरी होशी, एवढ्या आल्या गेल्याचा ओलांड तू होशी. आज हो कार्यकरांच्या घरी, तुम्हावर तेलवण पाडीशी. आता देवावर तेलवण झालं, कढईवर झालं, उंबरठ्यावर झालं, मुहूर्तमेढीवर झालं. आता आपण नवरा नवरी जी कोणी आपल्या घरात असेल लग्नाची, तिच्यावर तेलवण पाडणार आहोत. आणि तिच्याबरोबर आपल्या घरातील तिचे आई वडील आणि तिची करवली असे तिथे, किंवा एखादा टोकणा म्हणजे भाऊ असेल तर असं सगळ्यांना चौघांना तिथे बसवलं जातं, पाट घालून, पाटावरच्या खाली रांगोळी घालून. आणि मग आपल्याला आता तिथे तेलवण पाडायचं आहे. आधी पहिलं तेलवण आली शिरीगिरी, लंके मारी उडी पाची प्राण. दुसरं तेलवण नल दमयंती, ईश्वर पार्वती तेलवण. तिसरं तेलवण नंदाच्या बाळाला, देवकीच्या कृष्णाला तेलवण. चौथं तेलवण हरिश्चंद्र राजा, तारामती राणी तेलवण. पाचवे तेलवण राम सीता, दशरथाच्या सुता तेलवण. असं आपण सर्व देवांना, त्या काळी जे महापुरुष होऊन गेले अशा देवांना आपण सामावून घेतो. आणि म्हणून आपल्या नवरा नवरीचं नाव न घेता अशी देवांची नावं घेऊन आपण हे तेलवण पाडत असतो. तेलवण झालं की पुढचा संस्कार हा हळदीचा. पिवळा रंग हे पूर्णत्वाचे, उत्साहाचे, तारुण्याचे प्रतीक मानलेलं आहे. सर्व धार्मिक विधी, सण, समारंभ, विवाह प्रसंगी पिवळ्या वस्त्राचे महत्त्व आहे. लग्नाआधी हळदीचा विधी हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आपल्याकडे लग्नात वधूला मामाकडून पिवळी अष्टपुत्री दिली जाण्याचा रिवाज आहे. म्हणजेच त्या मुलीला लग्न झाल्यानंतर छान अष्टपुत्र होऊ देत असा आशीर्वाद त्या साडीच्या प्रतीकातून दिला जातो. त्या काळात फेशियल ब्लिचिंग केलं जात नव्हतं. हल्ली आपण फेशियल करतो, पार्लरमध्ये जातो. तर तेव्हा हळद ही अँटीबायोटिक म्हणून वापरली जात होती. हळद आणि चंदनाचा लेप लावून आपण अभ्यंग स्नान करत असू. तर असे हे हळदीचं महत्त्व. चला तर मग बघूया आता हळदीची गाणी. मंडपाच्या दारी ग हळदीचे वाळवण, लग्नाचे केवण पल्लवी बाळ. जे कोणी नवरा नवरी असेल त्याचं नाव तुम्ही तिथे घालू शकता. सोनियाचा पाटा, रुपयाचा वरवंटा, वाटियली हळद त्याच्यावरी. अशी ही हळद चंदनी टाकिली, मनी संतोषली वरुमाई. म्हणजे गाण्यामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की हळद आणि चंदनाचा लेप तेव्हा लावत असत. नंतर हळद लावताना अजून एक आपण गाणं म्हणू शकतो. हळदीची पिकुळी रुक्मिणी नवरी, भीमकाचे कोळी जन्म झाला. असा हो भीमक हळदीचा हिरेक, सृष्टीचा सुरेख लाविला. लाविल्या जायजुळी दंडी वाहे पाणी, तेव्हा त्या माळणी धार देती. धार देताना लागला उशीर, सीते तुमचे दीर लक्ष्मण. अशी ही गाणी पूर्वी रचलेली आहेत. आणि पूर्ण वातावरण तयार होतं आणि ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. करवलीचं गाणं बघा. करवल्यात करवली नेहा आमची लुडबुडे, हाती घे कुरमुरे नेहा बाळ. अशा रीतीने या सगळ्या परंपरा, प्रथा पार पाडल्या जातात. मी माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. जी काही माहिती मला होती ती तुमच्याबरोबर शेअर केली आहे मी.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.